सर्वांना शरणू शरणार्थी. आज आपण शरण सिद्धरामेश्वर यांचे वचन पाहूयात. जन्मास आल्यानंतर शिवाय नमः म्हटल्यास पुरेना प्रश्नचिन्ह. जन्मास आल्यानंतर हराया नमः म्हटल्यास पुरेना प्रश्नचिन्ह. जन्मास आल्यावर बसवाचा प्रसाद स्वीकारल्यास पुरेना प्रश्नचिन्ह. जन्मास आल्यावर चन्नबसवण्णांचे पादोदक स्वीकारल्यास पुरेना प्रश्नचिन्ह. जन्मास आल्यावर प्रभुदेवांच्या चरणी वंदन केल्यास पुरेना प्रश्नचिन्ह. जन्मास आल्यावर मडिवाळ यांच्या अनुभवामध्ये असल्यास पुरेना प्रश्नचिन्ह. जन्मास येऊन कपिलसिद्ध मल्लिकार्जुनास पूजल्यास पुरे नाही का हो कल्लय्या प्रश्नचिन्ह. असे हे शरण सिद्धरामेश्वरांचे वचन आहे. तर या वचन माध्यमातून आपल्याला सर्व शरणांचे दर्शन या ठिकाणी होते. त्या शरणांचा अनुभव त्या काळामध्ये शरण सिद्धरामेश्वरांनी वचनाच्या माध्यमातून पुढे आणला आहे. तर हे वचन झाल्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मासिक अनुभव मंडप बसव कल्याण आणि मासिक अनुभव मंडप मंगळवेढा हे आपण प्रत्येक महिन्याला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास 22 अनुभव मंडप बसव कल्याणचे संपन्न झालेले आहेत आणि जवळपास 18 ते 19 अनुभव मंडप मंगळवेढ्याचे मासिक अनुभव मंडप संपन्न झालेले आहेत. तर पूर्ण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये पाहता किंवा संबंध भारत देशामध्ये 21व्या शतकामध्ये जो अनुभव मंडप होता तो थांबला होता. बसवण्णांच्या लिंगैक्यानंतर शरणांच्या लिंगैक्यानंतर अनुभव मंडप जो काही शरण तत्वाचा लिंगायत तत्वज्ञानाचा प्राण आहे तो थांबला होता. त्या उद्देशाला किंवा त्या उद्देशाला समोर ठेवून त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकातील शरणांनीही महात्मा बसवण्णा व 770 शरणांच्या विचारावरचा बसव कल्याण मासिक अनुभव मंडप आणि मंगळवेढा मासिक अनुभव मंडप सुरू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता 23वा मासिक अनुभव मंडप हा आपण थोडासा 2 दिवसीय किनी कद्दू या गावी जे की अहमदपूर तालुक्यामध्ये येतं त्या ठिकाणी राष्ट्रीय अनुभव मंडपाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या विविध जिल्ह्यातील शरण बांधव येणार आहेत. तर आपण ही 23वा अनुभव मंडप हा 3 आणि 4 जानेवारीला किनीकद्दू या गावी अहमदपूर तालुक्यामध्ये होणार आहे. तो राष्ट्रीय अनुभव मंडपाचं रूप त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शरण भीमराव पाटील सर यांनी जो काही अनुभव मंडप निर्माण केलेला आहे त्या अनुभव मंडपाचं जवळपास बजेट 50 लाख रुपये असून त्यांनी स्वतः दासो करून ते उभा केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला उद्घाटन किंवा बसव कल्याणचा 23वा अनुभव मंडप त्या ठिकाणी संपन्न करावायचा आहे. तर 2 दिवसीय शिबिर आणि अनुभव मंडप हे आयोजन सर्व महाराष्ट्र कर्नाटकातल्या शरणांच्या माध्यमातून होत आहे. तर आपणही त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये 23व्या म्हणजेच राष्ट्रीय अनुभव मंडप किनीकद्दूला 3 आणि 4 जानेवारीला यावे आणि आपला अनुभव व्यक्त करावा. सर्वांना शरणू शरणार्थी.